म्हैसाळ जिल्हा परिषद गटाच्या सौ नीलम महादेव दबडे आणि टाकळी पंचायत समिती गटातून सौ मोहिनी प्रमोद वाघमारे यांच्या वतीने हळदी कुंकूचा कार्यक्रम। या कार्यक्रमास महिलांचा मोठ्या प्रमाणावर उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। माजी पालकमंत्री तथा आमदार डॉ. सुरेशभाऊ खाडे यांच्या पत्नी सौ सुमनताई सुरेश खाडे यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी बोलताना सौ सुमनताई खाडे यांनी महिलांना मतदानाचे आवाहन करत सांगितले की भारतीय जनता पार्टीच्या चिन्हासमोरचे बटन दाबून उमेदवारांना भरघोस मताधिक्याने विजयी करा। निवडून आल्यानंतर या महिला प्रतिनिधी महिला सक्षमीकरण, विविध शासकीय योजना तसेच महिलांच्या समस्या व अडचणी सोडवण्यासाठी नेहमीच पुढाकार घेतील। हळदी कुंकवाच्या कार्यक्रमातून महिलांमध्ये राजकीय जागरूकता निर्माण झाली असून भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना महिला वर्गाचा भक्कम पाठिंबा मिळत असल्याचे चित्र यावेळी स्पष्टपणे दिसून आले। जिल्हा परिषद गटातून नीलम महादेव दबडे आणि पंचायत समिती गटातून सौ मोहिनी प्रमोद वाघमारे ह्या दोन उमेदवार उभे आहेत। तर आपण सगळ्यांनी त्यांना भरघोस मताने निवडून द्याल ही तर माझी अपेक्षा आहेच। तसंच तुम्ही भाऊंना भरपूर मताने निवडून दिले, तुमच्या आशीर्वादाने भाऊंना जवळजवळ 1.5 लाख मतदान झाले। तर हा तुमच्या असंच आपण ह्या दोन उमेदवारांना कमळ या चिन्हावरील बटन दाबून भरघोस मताने निवडून द्याल हीच अपेक्षा करते। आपल्या भागातून म्हैसाळ जिल्हा परिषद गटातून थांबलेल्या सौ नीलमताई महादेव दबडे आणखीन टाकळी पंचायत समिती गण सौ मोहिनी प्रमोद वाघमारे या दोन महिलांच्या उमेदवारासाठी आज महिलांनी भरघोस संख्येने उपस्थिती दाखवून कमळ चिन्हाला विजय करण्याचे आश्वासन दिलेले आहे। आणि या दोन्ही उमेदवाराकडून आज हळदी कुंकूचा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने पार पडलेला आहे। महिलांचा इतका उत्साह आणि आनंद होता की आम्हाला पूर्णपणे खात्री आहे या दोन महिला आमच्यासाठी भरपूर कार्य करतील आणि त्या उद्देशाने या दोन्ही महिला यशस्वीपणाने विजयी होतील। या कार्यक्रमाच्या प्रसंगी खाडे वहिनी आज उपस्थित राहून आजच्या कार्यक्रमामध्ये आणखीन शोभा वाढलेली आहे आणि त्याच्यातून आज ह्या दोन्ही उमेदवारांना आणखीन थोडीशी त्यांचा उत्साह वाढलेला आहे आणि महिलांचा देखील उत्साह इतका तेजीने होता की पूर्णपणे कमळ चिन्हावरती बटन दाबून ते पूर्णपणे यशस्वी करतील।